Hi students, hi everyone, welcome to our channel. Students, असं तुम्हाला माहिती आहे की एग्जाम्स चालू आहेत, त्यामुळे खूप विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला इंग्रजीमधलं फारसं वाचता येत नाही आणि आम्हाला इंग्रजीमध्ये पास होण्याची भीती वाटते. तर स्पेशली सर्व विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टमुळे मी हा व्हिडिओ करण्याचं ठरवलं की आपल्याला जर इंग्रजीमध्ये पास व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर मुलांनो, आज मी घेऊन आले आहे इंग्रजीत ज्या विद्यार्थ्यांना पास कसं व्हायचं हा प्रश्न पडतो त्यांच्यासाठी महत्त्वाचे उपाय. तर मुलांनो, मी खाली काही प्रश्न तुम्हाला देते आहे. हे जर प्रश्न तुम्ही सोडवले ते कसे सोडवायचे तेही मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु काही महत्त्वाचे असे खालील 5 प्रश्न तुम्ही जर सोडवले तर तुम्ही नक्की, अगदी नक्की, खात्रीनं तुम्ही पास व्हाल. कसं तर तेही मी तुम्हाला सांगणारच आहे. सो स्टुडंट्स, आपण पाहूया की हे कोणते क्वेश्चन आहेत. सर्वात प्रथम मी तुम्हाला क्वेश्चन नंबर सांगते, त्यानंतर हेच सर्व प्रश्न मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेतून दाखवते आणि तिथे तुम्ही कशा पद्धतीने पास होऊ शकाल, हे प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने सोडवू शकाल हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. मुलांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडंफार वाचता येतं, काहींना त्याचे अर्थही लागत नाही आणि काही विद्यार्थ्यांना अगदी टॉपर जरी असतील तरी पण बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की अरेच्चा, याचं उत्तर कुठून शोधायचं. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्ही हे पाहिलं तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना वाचता येतं त्यांना सुद्धा जर अडचण आली तर ती कशी सोडवायची ते इथे कळेल. त्याच प्रकारे ज्यांना पास व्हायचं आहे परंतु मनात खूप शंका आहेत, थोडंफारच वाचता येतं किंवा अगदीच वाचता येत नाही, मग काय करावं, मग मी पास होईल का, तर त्यासाठी आपण 5 उपाय सांगितलेले आहेत. हे 5 प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. पण मुलांनो, हे प्रश्न नीट बघून घ्या. ते कसे असणार आहेत, ते कसे सोडवायचे, ते नेमके कुठे असतात प्रश्नपत्रिकेतले आणि ते कसे कसे तुम्ही सोडवू शकाल ते मी तुम्हाला ट्रिकसहित सांगणार आहे. चला तर मग आधी समजून घेऊया हे प्रश्न. बघा, मी तुम्हाला अशा पद्धतीनं खाली प्रश्न दाखवलेले आहेत. ओके, सो स्टुडंट्स, मी तुम्हाला इथे प्रश्न दाखवलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1. सो क्वेश्चन नंबर 1 मध्ये बीट 1 मी तुम्हाला हे पूर्ण प्रश्नपत्रिकेत पण दाखवणार आहे. तर बीट नंबर 1, बीट नंबर 2, बीट नंबर 4 आणि बीट नंबर 6 हे कोणते आहेत तेही मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. पहिले तुम्हाला करेक्ट लेटर्स लिहायचे आहेत, अल्फाबेटिकल वर्ड्स आणि मेक वर्ड्स बनवायचे आहेत, वर्ड चेन आहे. हा पहिला क्वेश्चन मधले तुम्हाला हे 4 बीट्स सोडवायचे आहेत. ह्या प्रत्येक बीटमध्ये स्टुडंट्स तुम्हाला या अल्फाबेटिकलसाठी तुम्हाला 2 मार्क आहेत, परंतु त्यातला एक बीट तुम्हाला सोडवता येईल, इथे तुम्हाला 1 मार्क मिळेल. करेक्ट लेटर्ससाठी तुम्हाला इथे 2 मार्क मिळणार आहेत नक्कीच, कारण इथे 2 मार्कांचा क्वेश्चन आहे. मेक वर्ड्स इथे तुम्ही 2 मार्क मिळवू शकता. वर्ड चेन जी आहे इथेही तुम्ही 2 मार्क मिळवू शकता. कसे ते मी तुम्हाला प्रश्नपत्रिका घेऊन दाखवणारच आहे. त्यानंतर स्टुडंट्स, ट्रू फॉल्स इथे तुम्हाला 2 मार्क नक्कीच पडू शकणार आहेत. कंप्लीट द वेब इथे सुद्धा तुम्हाला 2 मार्क पडू शकतात. कंप्लीट सेंटेन्सेस कशा पद्धतीनं कंप्लीट करायचं, हे सर्व कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. क्वेश्चन 2A मधला A1 A2 सोडवायचा आहे. क्वेश्चन 2 मधला बी बीट सोडवायचा आहे, B1 कंप्लीट सेंटेन्सेस इथे तुम्हाला 2 मार्क पडतील. त्यानंतर क्वेश्चन 3 A मधला A1 A2 सोडवायचा आहे. त्यानंतर बी मधलं ॲप्रिसिएशन आहे. ॲप्रिसिएशनमध्ये टायटल, पोएट नेम जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला इथे सुद्धा 1 मार्क मिळणार आहे. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं हे सर्व जे मार्क आहेत हे जर तुम्ही सोडवलेत तर तुम्हाला या पद्धतीनं मार्क्स मिळणार आहेत. बघा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. सो क्वेश्चन 3 पर्यंतच तुम्ही 18 मार्क्स मिळवू शकाल. त्यानंतर पहा, क्वेश्चन 4A यामधला तुम्हाला A1 A2 सोडवायचा आहे. फिल इन द ब्लँक्स यासाठी तुम्हाला इथे 2 मार्क आहेत. A2चा क्वेश्चन तुम्हाला इथं सोडवायचा आहे. क्वेश्चन 4A मध्ये इथे सुद्धा तुम्हाला 2 मार्क पडणार आहेत. त्यानंतर समरीचा क्वेश्चन आहे, इथे तुम्हाला 2 ते 3 मार्क डेफिनेट पडणार आहेत. त्यानंतर ट्रान्सलेशनचा शेवटचा क्वेश्चन असणार आहे, इथं तुम्ही वर्ड्स मिनिंग लिहिले 2 मार्क मिळेल. आणि जर सेंटेन्स ट्रान्सलेशन जर तुम्ही केलं तर इथेही तुम्हाला
2 मार्क्स मिळू शकतील. सो गाईज, अशा पद्धतीनं हे 5 प्रश्न जर तुम्ही सोडवलेत तर पहा, आपले या पेजवर 17 मार्क काउंट झालेले होते. आपले हे टोटल 17. त्याच्यानंतर इथले जे सर्व मार्क्स आहेत ते पहा, 17 आणि 4 21, 22 23, 24 25, 26 27. ओके गाईज, तसं अशा पद्धतीनं हे आपल्याला टोटल 27. आणि हे सुद्धा मी अगदी तुम्हाला मेन क्वेश्चन सांगितलेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काही क्वेश्चन सोडवू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क सहज मिळू शकतात. तर आता आपण पाहणार आहोत की मग आपल्याला खरंच आता पास तर सर्वांनाच व्हायचं असतं, तर मग बघूया हे सर्व क्वेश्चन कसे सोडवायचे आहेत. आणि तुम्ही म्हणाल मॅडम 20-25च मार्क, तर यामध्ये तुम्हाला ओरलचे तोंडी परीक्षेचे 20 मार्क असतात. तर 20 पैकी तुम्हाला सहज 15 ते 20 मार्क हे तुम्हाला पडतातच. त्यामुळे ते आणि हे 20 असे जर तुम्ही ॲड केलेत तर तुम्ही 50 मार्कांपर्यंत सहज जाऊ शकता. अगदी सहज पास तर अगदी सहजच होऊन जाल. तर मुलांनो, बघूया हे सर्व क्वेश्चन्स आपण कशा पद्धतीनं सोडवणार आहोत आणि हे सर्व बिट्स आपल्याला कशा पद्धतीनं अभ्यासायचे आहेत. तर सी स्टुडंट्स, इथे मी तुमच्यासाठी एक प्रश्नपत्रिका घेऊन आलेली आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, मी तुम्हाला इथे क्वेश्चन्स दाखवते आहे. जे मी आत्ता तुम्हाला क्वेश्चन सांगितले ते तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा, इथे तुम्हाला क्वेश्चन फर्स्ट दिसणार आहे. हा क्वेश्चन फर्स्ट जो आहे, सी स्टुडंट्स, क्वेश्चन फर्स्ट तुम्हाला दिसेल, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. ओके, तर हा करेक्ट लेटर्सचा पहिला प्रश्न जो मी इथे लाल शाईने अशा पद्धतीने त्याला राईट केलेला आहे. इथे तुम्हाला सिम्पली एक वर्ड भरायचा आहे. तो तुम्हाला सहज जमतील असेच हे शब्द असतात, त्यामुळे हा तुम्हाला अगदी सहज जमून जाईल. त्यानंतर पुट द अल्फाबेटिकल ऑर्डर, याच्यामध्ये हे पहिले जे शब्द आहेत ते सर्व वेगवेगळ्या लेटरने सुरू होणारे शब्द असतात. ABCD सर्वांना येते. ABCDच्या क्रमाने तुम्ही पहिला शब्द कोणता येतो ABCD मध्ये हा पाहायचा आहे आणि त्या पद्धतीने बघा. आता ह्याच्यात 4 शब्द दिलेत. इथे ई ने सुरू होणारा शब्द सर्वात प्रथम यायला पाहिजे. अशा पद्धतीनं हा पहिला बीट तुम्ही नक्कीच सॉल्व करू शकाल स्टुडंट्स. हा सेकंड जरी समजा काही विद्यार्थ्यांना नाही जमला तरी इथला तुम्हाला 1 मार्क हा नक्कीच मिळेल. त्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन सांगितला तसं तर पंक्च्युएट द फॉलोइंग हा जो क्वेश्चन आहे, पंक्च्युएट द फॉलोइंग, इथे तुम्हाला 1 मार्क मिळायला नक्कीच हरकत नाही. मी हा काउंटिंगमध्ये धरला नव्हता, परंतु इथे जर तुम्ही वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने केली, वाक्याच्या शेवटी तुम्ही पूर्णविराम दिला किंवा तुम्हाला WHचा वर्ड जर कुठे इथं दिसला, व्हॉट, वेअर, व्हेन सारखा, तर सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क दिला. अशा पद्धतीनं काही थोडं जरी तुम्ही इथे पंक्च्युएशन मार्क्स दिले तर तुम्हाला इथेही 1 मार्क मिळेल. मी हा काउंटिंगमध्ये धरलेला नाही. मेक फोर्थ बीट आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक वर्ड दिलेला असतो, एक मोठा वर्ड दिलेला असतो, एक मोठा असा शब्द दिलेला असतो आणि या शब्दापासून तुम्हाला 3 लेटरचे, कमीत कमी 3 लेटरचा एक वर्ड, अशा पद्धतीनं तुम्हाला शब्द बनवायचे असतात. स्टुडंट्स, तुम्हाला इथे कमीत कमी 4 शब्द लिहायचे आहेत. ओके, एनी 4. तर हे 4 शब्द लिहित असताना हा शब्द जो आहे स्टुडंट्स, तर तो 2 शब्दांनी बनलेला असतो. जनरली कंपाऊंड वर्ड दिलेला असतो. तर यामध्येच तुम्हाला 2 शब्द खूप पटकन सापडतात, ग्रँड आणि डॉटर. अशा पद्धतीचे हे 2 शब्द आहेत. त्यानंतर यामधलेच अल्फाबेट घेऊन तुम्ही आणखी 2 शब्द सहज बनवू शकता. ज्यांना वाचता बिलकुलच येत नाही त्यांना सुद्धा यामधले शब्द करणं किंवा तयार करणं हे सोपं जातं, कारण इथे तुमच्याकडे पॅसेज असतात. पॅसेजमध्ये जरी तुम्ही यामधले शब्द घेऊन जर तुम्ही पॅसेजमध्ये शब्द शोधलेत तर तुम्हाला यापासून तयार होणारे, यामधले असणाऱ्या लेटर्सपासून तयार होणारे शब्द सहज भेटू शकतात. सो इथले 2 मार्क तुम्ही सहज मिळवू शकता. त्यानंतर हे जे रिलेटेड वर्ड्सचा बीट आहे, ज्यांना थोडंफार वाचता येतं त्यांना इथे नक्कीच एखादा तरी मार्क सहज पडतो. हा पण मी काउंटिंगमध्ये धरलेला नाही. त्यानंतर 6 बीट मी काउंटिंगमध्ये धरलेला आहे. मुलांनो, इथे तुम्हाला वर्ड चेन लिहायची आहे. हा शेवटचा जो शब्द आहे टी, या टीने सुरू होणारा पुढचा शब्द लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे टॉक शब्द लिहिला. त्यानंतर पुन्हा ह्या केनं सुरू होणारा पुढचा अल्फाबेट लिहायचा आहे. या पद्धतीनं तुम्हाला शेवटचा शब्द पकडत जाऊन 4 शब्द कंप्लीट करायचे आहेत. सो या मेथडनी तुम्ही जर गेलात तर तुम्हाला इथेही मार्क पडणार आहेत. सो गाईज, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन 2A.
यामध्ये बघा ट्रू किंवा फाल्स लिहायचं आहे तुम्हाला. असं तुम्हाला पॅसेज दिलेला असतो. ट्रू फाल्सचे तुम्हाला इथं शब्द दिलेले आहेत, वाक्य दिलेले असतात. हे वाक्य ट्रू आहेत का फाल्स आहेत हे तुम्ही काय करायचं आहे मुलांनो, हे जेव्हा तुम्ही वाक्य पाहाल तर त्यावेळेस जस्ट तुम्हाला काय पाहायचं असतं तर काही कीवर्ड्स पाहायचे आहेत. म्हणजे हे दिलेलं जे सेंटेन्स आहे तर यामधले काही शब्द पहा तुम्ही, जसं की सेटल डाऊन आहे, ठीक आहे, स्टोरी बुक आहे. हे एकत्र तुम्हाला कुठे सापडतात, कुठेतरी एका लाईनमध्ये तुम्हाला हे शब्द नक्की सापडतात. तर ते वाक्य ॲज इट इज आहे का पाहायचं आहे. असेल तर ते ट्रू असेल. आणि जर हे पूर्ण सेंटेन्स तुम्हाला हे सापडतातच वाक्य, याच्यामध्ये तुम्हाला फक्त काळजीपूर्वक पाहायचे आणि त्यासाठी असे काही ठराविक शब्द ज्याला आपण कीवर्ड्स म्हणतो, कोणतेही 2 ठराविक शब्द घ्या तुम्ही, 2-3 शब्द शोधा, ते 3 शब्द कुठे सापडतात मग ते सेंटेन्स असणार आहे. मग हे सेंटेन्स जर वाक्यात जशाल तसं असेल तर ते ट्रू असेल. सो अशा पद्धतीनं थोडंसं तुम्हाला ज्याला आपण म्हणतो अंदाज, असा अंदाज करत करत जायचं आहे आणि त्यानुसार ट्रू फाल्स लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथेही 2 मार्क पडू शकतात. त्यानंतर A2चा हा क्वेश्चन वेव्ह डायग्राम दिलेली आहे. बघा इथे पण मी अशाच प्रकारे तुम्हाला इथे सायलेन्स हा वर्ड विचारलेला आहे आपल्याला. द साऊंड्स दॅट ब्रोक द सायलेन्स वेअर. तर आपल्याला मिनिंग जरी कळला नाही तरी असे ठराविक काही शब्द बघा, साऊंड्स शब्द सापडतो का, सायलेन्स शब्द सापडतो का. आणि असं जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल गाईज, इथे पहा द सायलेन्स वॉज अकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ. अशा पद्धतीची तुम्हाला ही सुरुवात दिसेल इथे. तर तुम्ही याच पद्धतीनं पाहिलं तर हे तुम्हाला पूर्ण अशा पद्धतीचे 2 वाक्य तरी कमीत कमी लिहायचे. आता इथपासून तुमचं इथं पूर्णविराम आहे, इथपासून वाक्य सुरू झालेले, तर इथपर्यंत जर तुम्ही हे 4 पॉईंट करून जर लिहिले तर तुमचं आन्सर जे आहे तुम्हाला नक्कीच मिळेल. अशा पद्धतीनं कीवर्ड्स लक्षात घ्या. कीवर्ड्सवरून तुम्हाला सेंटेन्स शोधायचा आहे. सेंटेन्स शोधल्याच्या नंतर जर हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे तर तुम्हाला हे थोडं थोडं इथे वाक्य लिहायचे आहेत. कॉमापर्यंत जरी लिहिलं तरी तुमचं आन्सर जे आहे यामध्ये नक्कीच येईल. सो 1.5-2 मार्क अशा पद्धतीनं तुम्हाला नक्कीच पडत जातील. ज्यांना थोडंफार वाचता येतं त्यांना तर हे नक्कीच पक्के आणि फुल मार्क्स मिळतील. त्यानंतर गाईज पुढचा क्वेश्चन असणार आहे आपला क्वेश्चन 2B. यामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, अर्धे वाक्य दिलेले आहेत स्टुडंट्स तुम्हाला इथे आणि अर्धे तुम्हाला कंप्लीट करायचे. हे सुद्धा वाक्य तुम्ही जर पाहिलं तर बघा इथं मीना स्टेड अलोन ॲज, अशा प्रकारे इथे मीना शब्द दिसेल. त्यानंतर स्टेड अलोन, इथे तुम्हाला स्टेड अलोन हा शब्द दिसेल. म्हणजे असे कीवर्ड पाहायचे आहेत, असे कीवर्ड बघायचे आहेत. महत्त्वाचे इथले शब्द इथं कुठं भेटतात आपल्याला ते पाहिल्याच्या नंतर आता हे याच्या पुढचं वाक्य आपल्याला ॲज इट इज इथे लिहायचं आहे. सो हे वाक्य लिहा आणि याच्या पुढं हे जे राहिलेलं अर्धवट वाक्य आहे जे की फुल स्टॉप येईपर्यंत लिहायचं आहे. अशा पद्धतीनं हे कंप्लीट सेंटेन्सेस करायचे आहेत. कीवर्ड शोधा. हे 4ही वाक्य तुम्हाला इथे अर्धे अर्धे भेटतील, राहिलेले अर्धे तुम्ही इथं पूर्ण करून भरून टाकायचे आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला अशा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स हा तुम्हाला क्वेश्चन नक्कीच सोडवता येईल. त्यानंतर पोएट्री सेक्शन A1 मध्ये तुम्हाला पहा इथे पोयम दिलेली असते, पोयम दिलेली आहे, त्याचबरोबर वर कंप्लीट सेंटेन्स करायला दिलेले आहेत. इथे तुम्हाला कंसामध्ये शब्द पण दिलेले आहेत, काही वेळेस असतात काही वेळेस नसतात. तर नसले तरी बघा इथे तुम्ही जर पोयम पाहिलीत तर मी इथे मुद्दाम अशा पद्धतीनं तुम्हाला रेड पेनने इथं अंडरलाईन करून दाखवलेलं आहे, कारण हे कीवर्ड्स आहेत. इथले यामधला लिसन शब्द आहे. इथं जर तुम्ही लिसन शब्द वाचलात तर तुमच्या इथं पुढचं वाक्य लक्षात येईल तुमच्या द साऊंड ऑफ लाईफ. तर तुम्हाला सहज सापडेल की ह्या पूर्ण लाईनमध्ये साऊंड ऑफ लाईन हे आपलं साऊंड ऑफ लाईफ हे आपलं आन्सर आहे. अशा पद्धतीनं हे सर्व कीवर्ड्स मी इथे अंडरलाईन केलेले आहेत. तुम्ही नंतर ते या पद्धतीनं सोडवून पण पाहू शकाल. तसंच कंप्लीट वेब जसं मी मागची सांगितली त्याच पद्धतीनं कंप्लीट वेबसाठी पण हे कीवर्ड शोधा. इथे कुठे आहेत ते इथे मी कीवर्ड्सला अंडरलाईन केलेलं आहे, दिसेल तुम्हाला. त्यानुसार तुम्हाला हे सेंटेन्सेस भरायचे आहेत. अशाच पद्धतीनं स्टुडंट्स कीवर्ड्सचा उपयोग करू शकता. त्यानंतर हा आहे क्वेश्चन ॲप्रिसिएशन, कवितेचं ॲप्रिसिएशन आहे आपल्याला दिलेलं. यामध्ये तुम्हाला बघा बाकीचे सर्व क्वेश्चन जरी नाही सोडवता आले तरी टायटल आणि नेम ऑफ द पोएट हे तुम्हाला सहज लिहिता येईल. कारण बघा टायटल म्हणजे इथं कवितेचं शीर्षक असं जाड अक्षरामध्ये दिलेलं असतं. हे तुम्हाला इथलं हे कवितेचं शीर्षक लिहायचं आहे, हे टायटल लिहायचं आहे. इथे नेम ऑफ द पोएट हे शेवटी असतं, हे तुम्हाला माहिती आहे. जशा पद्धतीनं इथं तुम्हाला नेम ऑफ द पोएट शेवटी दिलेलं आहे कवितेच्या खाली, तर ते इथे लिहायचं आहे. म्हणजे हाफ मार्क म्हणजे इथं 1 मार्क तुम्हाला
डेफिनेट मिळून जातो। त्यानंतर काही वेळेस इथे तुम्हाला रायमिंग वर्ड्स असतात, फिगर ऑफ स्पीच 2-3 नावं जर पाठ केलीत आणि ती जर लिहिलीत, अलिट्रेशन, रिपिटेशन, मेटाफॉर हे जर नावं तुम्ही लिहून पाठ केली आणि स्पेलिंग सहित करेक्ट पाठ केलीत आणि ती ॲज इट इज जरी लिहिली कोणत्याही कवितेला, तरी जर अंदाजे त्यात असतीलच, सहसा असतातच रिपिटेशन, अलिट्रेशन, तर तुम्हाला त्याचाही 1 मार्क डेफिनेट पडतो। तर अशा पद्धतीने स्टुडंट्स तुम्हाला थोडं मेहनत करावी लागत असते। नॉन टेक्स्च्युअलमध्ये पण बघा याच मेथडने तुम्हाला फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत। इथे पण रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, कीवर्ड्स मी अंडरलाईन करून दिलेले आहेत, खाली वेब दाखवलेली आहे, ही वेब सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला सोडवायची आहे। इथे सुद्धा बघा बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ, तुम्हाला जर पाहिलं तर बॉडी लँग्वेज इज टू बी डिफाइंड, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ, बघा इथे तुम्हाला कॉम्बिनेशन शब्द सापडेल। सो गाईज अशाच पद्धतीनं तुम्हाला हे कीवर्ड्स जे आहेत ते तुम्हाला मिळतील आणि मग तुम्हाला इथंच सर्व आन्सर मिळणार आहे। ते तुम्हाला 4 प्रकारात थोडंसं डोकं लावून 4 बॉक्समध्ये तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे। ज्यांना थोडंफार जरी वाचता आलं तर ते तर हे सहज लिहू शकतात आणि कीवर्ड्सनुसार आन्सर शोधू शकतात। त्याचबरोबर स्टुडंट्स त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे समरी रायटिंग। आता समरी रायटिंग जी आहे ती तुम्हाला इथंच दिलेल्या ह्या पॅसेजचीच लिहायची असते। सो ही समरी रायटिंग लिहित असताना मी तुम्हाला एक छान अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा तुम्हाला ट्रिक देते आहे मी तुम्हाला इथं। स्टुडंट्स तुम्ही इथं जे हे फिल इन द ब्लँक्स भरलेले असाल तर ह्या फिल इन द ब्लँक्स असतील किंवा ट्रू फॉल्स असतील, तर इथले जे वाक्य आहेत ते जरी तुम्ही त्यामध्ये लिहिले तर तुमच्या समरीला आणि इथे जो वेबमध्ये आलेला जो क्वेश्चन असेल मोठा क्वेश्चन याच्यातले 2-3 वाक्य असं जर एवढं जर तुम्ही लिहून काढलं स्टुडंट्स तर तुम्हाला समरीचे 2 ते 3 मार्क सहज पडतात। ओके, सो लक्षात ठेवा समरी रायटिंग लिहित असताना मग पासिंग स्टुडंट्स असोत की चांगले स्टुडंट्स असोत, टॉपर जायचं असेल त्यांना सुद्धा ही ट्रिक लागू पडते। समरी रायटिंगमध्ये मी ही सांगितलीच होती आणि ज्यांना समरी रायटिंग डिटेल पाहायचं असेल तर ते आपला व्हिडिओ नक्कीच पाहू शकतात। हे सर्व तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा नक्की आणि कमेंट करा। आता बघा इथं लेटर दिलेला आहे, लेटरमध्ये सुद्धा तुम्ही पॉइंट्स काही मिळवू शकता। फिक्स लाईन्स जर पाठ केल्या त्यावरही आपला व्हिडिओ आहे, तो जर लाईन्सचा पाठ केला तर तुम्हाला इथेही मार्क सहज पडू शकतात। त्यानंतर गाईज आपला इथला हा काही क्वेश्चन आहे ग्रॅमॅटिकल, हा समजा तुम्हाला थोडाफार जरी तुम्ही अटेम्प्ट केलात, 1-1, 2-2 ओळी जरी लिहिल्यात तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला मार्क्स मिळू शकतात। मी हे काउंटिंगमध्ये धरलेले नाहीत। त्यानंतर हा असणार आहे क्वेश्चन 6B, हा पण आपल्याला थोडाफार 1-1, 2-2 लाईन्स जर लिहित गेलात तर इथेही तुम्हाला मार्क्स नक्कीच मिळू शकतात। यावर प्रत्येक क्वेश्चनवर आपले स्पेशल व्हिडिओज रेडी आहेत, ते तुम्ही नक्की सोडवू शकाल। तर काउंटिंगचा लास्ट क्वेश्चन असणार आहे ट्रान्सलेशन। यामध्ये बघा इथे तुम्हाला शब्द दिलेले आहेत, तर हा पहिला क्वेश्चन असणार आहे, शब्द आहेत इंग्रजीमध्ये, याचे तुम्हाला मराठी अर्थ लिहायचे, सहज जमतील असे सोपे अर्थ 4 शब्दांचे लिहायचे असतात। त्यानंतर बी मध्ये इथे 2 मार्क मिळू शकतात आणि बी मध्ये 2 मार्क मिळू शकतात। बी मध्ये वाक्य आहेत, त्याचं मराठी भाषांतर करायचं आहे, अगदी सोपे वाक्य असतात, 4 पैकी 2च करायचे असतात, हे सुद्धा तुम्ही सहज ट्रान्सलेट करू शकता। सो गाईज अशा पद्धतीने जर तुम्ही आन्सर सोडवले तर तुम्ही अगदी सहज 100% पास होऊ शकता। सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।